महाराष्ट्रासह देशभरातील हवामानाचा सध्याचा अंदाज खालीलप्रमाणे. देशातील सध्याची हवामान स्थिती. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पाऊस थांबला आहे. दक्षिण भारतातही तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे काही भाग पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे. पूर्व भारतात आणि केरळ ते सुरत अशी पश्चिम किनारपट्टीवरील काही भागांत अजूनही पाऊस सुरू आहे. या ठिकाणी एक तीव्र कमी दाबाचा पट्टा वेल मार्क्ड लो प्रेशर तयार झाला आहे. मान्सूनची स्थिती. केरळमध्ये पुढील 48 तासांत मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे. 19 ते मे 23 दरम्यान मान्सून पूर्व भारतात आणि केरळच्या आसपास सक्रिय राहील. भारतीय हवामान खात्याने IMD मान्सून मे 27च्या आसपास येण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यात 4-5 दिवसांचा फरक असू शकतो. मात्र आमचा अंदाज आहे की मे 25 पर्यंत केरळ आणि पूर्व भारतात मान्सून दाखल होईल. बंगालच्या उपसागरातील घडामोडी. पुढील 5 दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. हा IMDचा अंदाज कायम आहे. 24 तासांत एक तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि तो पुढील 3 दिवस कायम राहील. मात्र वादळ तयार होण्याचा जो अंदाज होता तो IMDने नाकारला आहे, कारण याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. सध्या मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण असल्याने देशात मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्यावर यात बदल होईल. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज. 23 ते 24 मे महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये, विशेषतः विदर्भाचा दक्षिणी भाग, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कमकुवत होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांतच पावसाचे प्रमाण राहील. कोकणात मात्र पाऊस जास्त अपेक्षित आहे. मे 25 मराठवाडा आणि विदर्भाचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत जोरदार पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी होईल. मे 26 महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र पाऊस असेल. केरळ ते सुरतपर्यंतचे पावसाचे क्षेत्रही अधिक सक्रिय राहील. 27 ते 28 मे विदर्भ वगळता महाराष्ट्राच्या काही भागांत तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. मे 28 रोजी महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे, कारण कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर बराच काळ सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या काळात संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडेल. 29 ते 30 मे बंगालच्या उपसागरातील प्रणाली म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता असली तरी महाराष्ट्रात पावसाचे क्षेत्र बराच काळ टिकून राहील. मे 30 रोजी विदर्भात पावसाचे प्रमाण वाढू शकते आणि कोकण किनारपट्टीवरही पाऊस असेल. मे 31 महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी मे 31 पर्यंत महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला असेल. 1 जूनपासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप मिळेल आणि पावसाचा खंड सुरू होईल. उन्हाळ्यासारखे ऊन जाणवेल. 1 आणि 2 जून रोजी महाराष्ट्रात पाऊस नसेल. कोकण किनारपट्टीवर हलका पाऊस वगळता 3, 4, 5 आणि 6 जून रोजीही महाराष्ट्रात फारसा पाऊस अपेक्षित नाही. साधारण 1 जूनपासून भारतात पावसाचा खंड सुरू होईल, जो 8 ते 10 दिवसांचा असू शकतो. अतिवृष्टीची शक्यता असलेले भाग. 24 ते मे 30 मे 29 पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांत म्हणजेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, विदर्भाचा दक्षिणी भाग आणि संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हे कमी दाबाचे क्षेत्र भूभागावर सक्रिय असल्यामुळे अहमदनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात सरकले असते तर त्याची तीव्रता वाढली असती, परंतु ते पश्चिम महाराष्ट्रावरच सक्रिय राहिल्याने या भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका आहे. हे क्षेत्र पुन्हा पुन्हा समुद्राकडे सरकत असल्यामुळे बाष्पाची निर्मिती होऊन पावसाचा जोर वाढेल. 24, 25, 26 आणि मे 27 रोजी महाराष्ट्रात मोठे पावसाळी क्षेत्र राहील. मान्सूनचे आगमन आणि खंड. साधारणपणे मे 31 पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल आणि त्यानंतर लगेचच पावसाचा खंड सुरू होण्याची शक्यता आहे. हा खंड साधारणतः 8 ते 10 दिवसांचा असू शकतो.